शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बच्चू कडू आज शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार. पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना मंत्रिपदासह मोठी जबाबदारी मिळणार. सूत्रांची माहिती, प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार असल्याची ही चर्चा. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचा अद्याप तिढा सुटला नसल्याचं समोर. बच्चू कडूंचं नाव जवळपास निश्चित. दुसरीकडे नीलम गोऱ्हे किंवा शीतल म्हात्रे यांची वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर निर्णय. विधान परिषद निवडणुकीवरून मवियातच बिघाडीची चिन्ह. ठाकरेंनी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा. तर काँग्रेसही दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्यावर ठाम. सुषमा अंधारेंसाठी रुपाली ठोंबरे यांचं व्हॉट्सअॅपवर स्टेटस. लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो. विधान परिषद उमेदवारीवरून ठोंबरेंचं सूचक ट्विट. आनंद परांजपे यांनी नंदनवनमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. येणाऱ्या काळात शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. नागपूरमधील संघ मुख्यालयात रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र. पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा. DSS नावाच्या संघटनेनं पत्र पाठवल्याची माहिती. सरात एका कंपनीत गॅस लिकेज. 24 जणांना श्वसनाचा त्रास झाल्यानं उपचार सुरू. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनाही श्वसनाचा त्रास. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती. कोल्हापूर शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा. उन्हामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा घटला. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला. हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईत पुढील 4 दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता. पुण्यातील शिलाई चौकात खासगी बसचा अपघात. एक महिला जखमी. रात्रीच्या सुमारास अपघात. बसनं रस्त्यावरील बॅरिकेड्सही तोडले. मुंबई विमानतळावर स्पाइस जेटच्या फ्लाईटला 4 तासांचा विलंब. उशीर झाल्यानंतर फ्लाईट रद्द झाल्यानं प्रवासी संतप्त. विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ. पश्चिम रेल्वेवर विरार ते डहाणू दरम्यान उद्यापासून 15 डब्यांची लोकल धावणार. 1 मे पासून नॉन एसी लोकलच्या 17 फेऱ्या वाढवल्या जाणार. पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा. तुळजाभवानी मंदिरात सलग 3 दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार. 1 मे ते 3 मे दरम्यान व्हीआयपी दर्शन पास बंद. सलग सुट्ट्यांमुळे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला सदरा परिधान केला. शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रीचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून मुंबईत 5 तास वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ शेअर. वाहतूक कोंडीची समस्या खूप भयंकर असल्याचं म्हणत शासनानं उपाययोजना करण्याची मागणी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.